दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केके न्यूजच्या माध्यमातून आपण गेले 3-4 वर्ष झाले राधानगरी धरण असेल किंवा काळमवाडी धरण असेल इत्तमभूत बातम्या आपण केके न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आपण देतच राहिलेलो आहे। याही वर्षी आपण केके न्यूजच्या माध्यमातून आपण तुम्हाला राधानगरी धरणाच्या असतील किंवा काळमवाडी धरणाच्या असतील इत्तमभूत बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज जर राधानगरी धरणाची जर काय स्थिती बघायला गेली तर राधानगरी धरणाच्या जर पाणी पातळीचा जर काय विचार करायला गेला किंवा साठ्याचा जर काय विचार करायला गेला तर राधानगरीच्या पाणीच्या साठ्यामध्ये जर काही लक्षणीय वाढ हे गेल्या 4 दिवसापासून झालेली आपल्याला दिसते। राधानगरी धरणाची पाण्याची जी काही आता जी पातळी आहे ती 317.60 फुटावर जाऊन पोहोचलेली आहे। तर ह्या धरणाचा जो काही पाणी साठा आहे तो 3976.60 इतका हा साठा दिसून येतो आपल्याला। आणि या धरणाच्या बीओटी तत्वातून जो काही विसर्ग होतो तो अजूनही अद्याप केलेला नाही। तरी आज अखेर हे राधानगरी धरण 46.50% इतकं भरलं असून या राधानगरी धरणाच्या क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस चालू आहे। त्यामुळे नागरिकांना इथील जे काही पाटबंधारे विभाग आहे सातत्यानं त्यांना सूचना देत आहे की आमच्याकडून येणाऱ्या ज्या काही माहिती आहेत त्या माहितीचं तुम्ही पालन करा। आम्ही हे आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की कोणीही हलगर्जीपणा न करता प्रशासनाकडून येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं। कॅमेरामन उत्तम पाटील सह मी मिलिंद कांबळे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने। चव आहे कोल्हापुरी। गोकुळ लई भारी।